तुम्ही जीवदानीला आल्यावर तुम्हाला एकदम शांती भेटेल, म्हणजे एकदम मस्त वाटतं असं एकदम. इकडे बघा मित्रांनो, एकदम मस्त तलाव आहे आणि पूर्ण असं एकदम डोंगर मध्ये थोडे थोडे घरं वगैरे आहेत आणि भारी व्ह्यू दिसतो. एकदम एकदम सुकून भरा वातावरण आहे एकदम. इकडनं व्ह्यू बघा विरार सिटीचा पूर्ण दाखवतो तुम्हाला. हे बघा समोर तिकडे एकदम पुढे समुद्र दिसतोय, तुम्हाला दिसतो का बघा. एकदम आडव्या लाईनीत समुद्र आहे की खाडी म्हणजे आतमध्ये आलेली आहे. आणि पूर्ण विरार शहर बघू शकता. इकडे स्टेशन आहे वाटतं. सेम बिल्डिंग आहेत सगळ्या, भरपूर बिल्डिंग्स आहेत. खूप भारी व्ह्यू दिसतोय जीवदानी मंदिरावरून. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय विरारला जीवदानी मातेचं दर्शन करायला. आता नवरात्री उत्सव चालू झालाय बोलल्यावरती जाऊया म्हटलं आपण जीवदानी मातेचं दर्शन करूया. आणि मी भरपूर दिवसांपूर्वी गेलो होतो जीवदानीला, म्हणजे झाले आता मी 8th स्टँडर्डला होतो तेव्हा गेलो आणि भरपूर वर्ष झाले त्याला आता. आणि ट्रेन पूर्ण रिकामी आहे सध्या तरी. दादरवरती आपण दादरला 4 नंबर प्लॅटफॉर्मवरून ट्रेन पकडली आहे. तो दादरवरून ती विरार आहे, त्याच्यामुळं रिकामी आहे, अजून एवढी काही गर्दी नाही आहे. तर चला भेटूया आपण विरार स्टेशनला. आणि जाता जाता वाटेत आपल्याला बघायला भेटली ही वसईची खाडी. आणि मित्रांनो, आपण आता पोहोचलोय विरार स्टेशनला. बाजूने बघू शकता मेल पण चाललेली आहे. ही जी ट्रेन गेली त्या ट्रेननी मी आता आलो होतो मित्रांनो. आणि विरार स्टेशनवर पोहोचलोय आपण आता. विरार ईस्टला जायचं आपल्याला. विरार ईस्टवरून आपल्याला 20 रुपये शेअरिंग रिक्षा भेटेल. ओके, ब्रिज चढतोय आपण आता. मित्रांनो, विरार स्टेशनवरून जीवदानी मंदिरसाठी तुम्हाला शेअरिंग रिक्षा भेटते स्टेशनच्या बाहेरच. तर आपण आता शेअरिंग रिक्षामध्ये आहे. 20 रुपये शेअरिंग रिक्षा असते. आता विरारमध्ये आपण फायनली. आणि इकडनं शाळेतली मुले येत आहेत घरी. आपण वीकडेजमध्ये आलेलो आहे, विकेंडला नाही आलो, त्याच्यामुळे शाळा वगैरे चालू आहेत. आणि आता ऑलमोस्ट 12:30 वाजलेले आहेत. त्यामुळे शाळेतली पोरं पण इकडचे दिसत आहेत. शाळेतून घरी जाताना दादर स्टेशनवरून विरारला यायला खूप वेळ लागला मला. 1.5 तास तरी लागला. ट्रेन पण खूप स्लो येत होती हळूहळू. भरपूर वेळ लागला, खूप वैताग आला आहे. पण ठीक आहे, नवरात्र आहे. नवरात्रीमध्ये देवीचं दर्शनासाठी एवढं तर करू शकतो आपण. आता पोहोचतच आलेलो आहे, 5-10 मिनटात पोहोचू आपण. तर मी इथं उतरलो मित्रांनो. इथे ज्या रिक्षा वगैरे येतात त्या इथे सोडतात आपल्याला. आणि इकडनं वरती मंदिर दिसतोय. ओके, मंदिरात जाऊ आपण. पण तोपर्यंत इकडे बघा, इकडनंच रिटर्न तुम्हाला जायला रिक्षा वगैरे भेटतील शेअरिंगने. आणि इकडे पार्किंग आहे. जर 4 व्हीलर वगैरे व्हेकल घेऊन आले असेल स्वतःची तर इकडे पार्किंग वगैरे. तर आपण नवरात्रीच्या उत्सवामध्ये इकडे आलो आहे, त्याच्यामुळे थोडीफार गर्दी दिसते इथे आपल्याला. इकडे टूअर्स आणि ट्रॅव्हल्सच्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत भरपूर. आणि मंदिर दाखवतो तुम्हाला. इथून मंदिर बघा किती मस्त दिसतोय. हे बघा जीवदानी माता मंदिर. आणि इकडनं जे खाली येताना दिसते ना हळूहळू, ती रोपवे. ओके, इकडनं रोपवेवरून हे बघा इकडे एक वरती रोपवे चाललेली आहे. रोपवेनी पण जाता येतं. आणि हे जे दिसतंय इकडनं पत्र्याचा जो शेड टाकला आहे, त्या शेड खालून आपण जाणार वॉकिंग करत. स्टेअर्सने जायचं आहे आपल्याला. जास्त नाही, 1375 काहीतरी शेड आहेत. बघूया. ती बघा मित्रांनो, ती रोपवे आता पोहोचेल. मी इथे थांबलो होतो 5-1 मिनटे, तरी जवळजवळ 5 ते 7 किंवा 10 मिनटं तरी लागतात रोपवे जायला वरती. आणि इकडे बाजूला बघा ना किती मस्त मोठा ओम काढलेला आहे. हे बघा डोंगरावरती मस्त ओम काढलेला आहे, मस्त मोठा एकदम. तर आज घाईघाईच आलो आहे मी घड्याळ पण घालायचं विसरून गेलो. भरपूर घाई झाली. आणि मित्रांनो, मी आता एक असं चॅलेंज घेतो आहे, म्हणजे प्रत्येक वीकला एक ब्लॉग तरी टाकायचा. बघू सक्सेस होतो की नाही. मी माझ्या चॅनलवरती कवर पेज लावलेला आहे मागे, 1000 वीक्स 1000 ब्लॉग्स. तर प्रत्येक वीकला एक ब्लॉग टाकायचा प्रयत्न करूया. जास्तीत जास्त अजून एक एक्स्ट्रा जमला तरी पण टाकू. पण प्रत्येक वीकला एक जरी गेला तरी भरपूर आहे, पुष्कळ आहे. बघू काय होते काय नाही, ट्राय करूया. ओके, हा सेल्फ चॅलेंज घेतला आहे मी. मित्रांनो, ओटी घेतली आपण. जाऊया आता वरती मंदिरात. चप्पल वगैरे पण इकडेच काढले. ओटी इथूनच घेतली मी खालून, कारण वरती गेल्यावर थोडी महाग पण भेटू शकते. तर इथूनच घेतली. चला जाऊया वरती, बघूया आपण. मित्रांनो, मी आजपासून खूप वर्षांआधी इकडे आलो होतो, जेव्हा मी स्कूल लाईफमध्ये होतो माझ्या तेव्हा. तर भरपूर दिवस झाले त्याला, म्हणजे वर्ष झाले. त्यानंतर मी आज आलो आहे. तेव्हा तर मी माझ्या आत्याच्या मुलासोबत आलो होतो आणि खूप मजा आली तेव्हा पण. आज मी एकटाच आलो आहे, खूप वर्षांनंतर आलो आहे. मजा वाटते. आज पण भारी वाटते मला यायला. आणि नवरात्रीमध्ये गर्दी बघा ना किती इकडे, एकदम सगळीकडे. आज रेड कलर आहे ना, तर त्याच्यामुळे सगळ्यांनी लाल कलरचे ड्रेस आणि ते पेहराव केला आहे. मी पण लाल घालण्याचा प्रयत्न केला आहे. थोडा लाईट ऑरेंज आहे, बट ठीक आहे.
तर मित्रांनो इकडनं ह्या बाजूने तुम्ही रोपवेने जाऊ शकता आणि इकडने स्टेअर्सने जाऊ शकता, ठीक आहे. आणि रोपवेची एंट्री 250 रुपयाच आहे फक्त, जास्त नाही. जाऊन येऊन 250 रुपये. मी स्टेअर्सनेच चाललो आहे, रोपवेने नाही जाते, क्योंकि अभी हम यंग है भाई, इतना बूढ़ा नहीं हो गए. काय आपल्याला प्रॉब्लेम नाही अजून आणि जास्त वेळ नाही लागत. मी एकदा जाऊन आलो ना स्टार्टिंगला आधी, त्याच्यामुळे मला माहिती जास्त वेळ नाही लागत. पटकन जाऊया आपण फटफटमध्ये. पुरा खाली आहे इकडे बघू शकता. मला वाटतं जास्त करून लोक रोपवेनीच जात आहेत आणि जे माझ्यासारखे दिसत आहेत थोडेफार ते चालत आलेले आहेत. हम नहीं मानेंगे भाई, हम तो जाएंगे कूद कूद के नीचे से. मला पण नाही जाता येणार तसं, मी पण गेलो असतो. माझ्याकडे बॅग आणि हातात टी असं काहीतरी आहे. तो बघा तिकडनं एक घुसला खालून टांगा टाकत. मित्रांनो हा बघा कोंबडा घेऊन चाललाय देवीला. कोंबडा कापणार वाटतं वर जाऊन. इकडनं स्टेअर्स चालू होत आहेत. इकडे बघू शकता जीवदानी देवी संस्थान. पण आता पायऱ्यांवरती स्टार्ट करूया, पटकन वर जाऊ. मित्रांनो इथे लिहिले नवरात्री उत्सवात गडावर कोंबडे बकरे घेण्यास मनाई आहे. घेऊन नाही जाऊ म्हणजे घेऊन जाऊ शकत नाही आपण. आणि यांना इकडे थांबवलं आहे, कोंबडा घेऊन चालला होता म्हणून. नवरात्री उत्सवात नाही वाटतं अलाउड ते. एवढी गर्दी नाही दिसत आहे, नवरात्री आहे तरी पण, कारण आपण वीकडेजमध्ये आलो आहे, विकेंडला नाही आलो. बघा कमी आहे गर्दी, कमी आहे. मग जास्त गर्दी मला रोपवे साईडला दिसली, तिकडनं जरा जास्त गर्दी आहे. ठीक आहे, मी आता वरती जातो आणि वरती गेल्यावर बघूया आपण. पटकन वरती जातो चला. मित्रांनो 830 पायऱ्या चढलो आहे आपण, इकडे बघू शकता. आणि घाम बघा किती आलं आहे, पूर्ण वल्ला वल्ला झालो आहे. ठीक आहे चला जाऊया. नॉनस्टॉप आलो इथपर्यंत. आता हे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी 2 मिनटं थांबलो. हे जे दिवे लावत आहेत, दिवे नाही कॅन्डल्स ठेवत चालेत, ते काय मला कमेंट करून सांगा. मला पण नाही माहिती, काहीतरी असेल नवसाचं. कमेंट करून सांगा तुम्ही. ओके. हा बघा कसा चालला आहे एकदम. प्रत्येक पायरीवरती मेणबत्तीचं थोडं मेन गाळत चाललेलं आहे. नाही गाळत नाही चालला, छोट्या मेणबत्त्या आहेत. त्या मेणबत्त्या तो ठेवतोय वरती एक जण आणि हा पेटवत चालला आहे. अरे हा मेणबत्त्या नाही कापूर आहे. ओके समजलं. पण ते कशासाठी करतात ते मला कमेंट्स करून सांगा. जय माता दी. इकडनं पूर्ण विरार दिसतोय, तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. पूर्ण विरार सिटी दिसते इकडनं. मित्रांनो 15 मिनटात वरती आलो आपण. व्हिडिओ स्टार्ट केली ती खाली पायऱ्यांवर तेव्हा 1 वाजून 10 मिनटं झाले आणि आता 1 वाजून 25 मिनटं झालेत. जास्त वेळ नाही लागत चालत, पण 15 मिनटं नॉनस्टॉप आलो. फक्त तुम्हाला दाखवलं व्हिडिओत मी कुठं थांबलेलो तिथेच. थोडा दम लागला कारण आता सवय नाही राहिली त्याच्यामुळे, बट ठीक आहे पोचलो फायनली वरती. रोपवेने आपण पण आलो असतो, पण आपल्याला ब्लॉगमध्ये मध्ये थोडे आतून बोललो काहीतरी सीन भेटतील तर पायऱ्यांनी जाऊ आपण. जर रोपवेने आलो असतो तर फक्त त्या बॉक्समध्ये बसून सरळ वरती यावं लागलं असतं. खाली थोडंसं झाडाबिडांचं व्ह्यू बघायला भेटलं असतं, जास्त काय नसतं बघायला भेटलं. पण पायऱ्यांनी आल्यावर मजा आली जरा. तर मित्रांनो बघू शकता आतमध्ये पोचलो आहे आपण. ओके. इकडे भरपूर गर्दी असते पण आज नाही आहे. शेवटची पायरी वरती बेल घंटा वाजवत आहेत. चला जाऊया. आता मी कसं वाजू, 1 मिनिट वाजवणारच. आपण पण घंटा वाजवलेली आहे. एकदा हे देवाकडे दिलं की संपलं, मग टेन्शन नाही. एक हात मोकळा राहिला आपला. मोबाईल आणि फोटोज वगैरे काढायला अलाउड नाही आहे, तरी आपण मोबाईल वगैरे काढणार नाही आता. बघूया जरा बाहेरचा आउटसाईड व्ह्यू घेऊ फक्त. मित्रांनो मी इथूनच दाखवतो तुम्हाला मंदिर. हे बघा हे पूर्ण मंदिर आहे, नवरात्रीमध्ये असं सजवलेलं आहे इथे. आणि समोर तिकडे देवी आहे. आता कॅमेरा बंद करतो आता. ओके. देवीचं दर्शन केलं आहे आपण आणि दर्शन केल्यानंतर मला वाटलं हे तिकडेच ठेवतील, पण हे परत दिले. आता हे कसं घेऊन जायचं खाली बॅगेतून. आणि आपण थोडं वरती चाललो आहे आता. वरती जाऊन बघूया इकडे काय. 2 मंदिर आहेत छोटेसे वाटतं. ओके. समोर जे मंदिर आहे ते एक मंदिर आहे आणि हां इकडे एक मंदिर आहे आणि भरपूर लोक इकडे बसलेत, विश्राम करतायत. मित्रांनो मी आता वरती वरून व्ह्यू बघा ना किती मस्त दिसतोय. पूर्ण विरार सिटी दिसते इकडनं. इकडे राईट साईडला लेफ्ट साईडला कोपऱ्यात इकडे स्टेशन वगैरे दिसते. अरे बापरे खूप मस्त दिसतोय यार वरून व्ह्यू. इकडनं व्ह्यू बघा विरार सिटीचा पूर्ण दाखवतो तुम्हाला. हे बघा समोर तिकडे एकदम पुढे समुद्र दिसतोय. तुम्हाला दिसतो का बघा एकदम आडव्या लाईनीत. समुद्र आहे की खाडी म्हणजे आतमध्ये आलेली आहे. आणि पूर्ण विरार शहर
बघू शकता इकडे. इकडे स्टेशन आहे वाटतं आणि इकडे परत थोडं असं पाणी आलं कसलं. आणि इकडची जी सोसायटी बघा किती सेम बिल्डिंग आहेत, सगळ्या भरपूर बिल्डिंग्स आहेत. ओके, खूप भारी व्ह्यू दिसतोय जीवदानी मंदिरावरून विरार सिटीचा. चला आता आपण इकडनं खाली उतरणार आहे. येताना तिकडनं आलो आपण असं गोल, इकडनं परत खाली जायचं आपल्याला. खाली जाऊ आता चला. आणि इकडे मागे बघू शकता असे धागे वगैरे बांधलेले असतात. म्हणजे कशासाठी बांधतात ते पण नाही मला माहिती. काय असं वाटतं त्यांचं ते पण कमेंट करून सांगा मला काय असतं ते. असे कपडा वगैरे बांधतात. ठीक आहे, आता आपण जाऊया खाली. अरे बाप रे बाप, खाली जाताना इकडनं भारी व्ह्यू दिसतोय. समोर डोंगर आहे आणि मध्ये तलाव आहे. दिसतोय का तुम्हाला? एक बघा दाखवतो. एक मिनटं भाई. एकदम मस्त तलाव आहे आणि पूर्ण असं एकदम डोंगर मध्ये थोडे घरं वगैरे आहेत आणि भारी व्ह्यू दिसतो एकदम जीवदानी माता मंदिर टेम्पलवरून. इकडे यायला पाहिजे एकदा तुम्ही, खरंच खूप छान व्ह्यू दिसतोय. तुम्ही जीवदानीला आल्यावर तुम्हाला एकदम शांती भेटेल. म्हणजे एकदम मस्त वाटतं असं एकदम. इकडे बघा थोडी गर्दी येते, परत गर्दी जाते. एकदम सुकून भरा वातावरण आहे एकदम. आणि थोडंसं ऊन येते, सावली येते, पण पाऊस नाही येत ते बरं आहे. कारण आमच्या इकडनं येताना मी आलो तेव्हा पाऊस पडत होता. खूप वैताग आला मग पावसामध्ये. इकडनं रिटर्न आपण जाऊ शकतो जसं आलो तसं. तर आता जाऊया खाली जाऊन भेटू. मित्रांनो खाली जायला बघा किती खोल दिसतं. एकदम सरळ स्ट्रेट खाली शिडी आहे. इकडे बघू शकता तुम्ही. मला वाटते दुसऱ्या वेने चाललो आहे आपण. मग अशी ज्या वेने आलो त्या वेने नाही, आता थोडा वेगळा रोड आहे हा. एकदम सरळ शिड्या दिसत आहेत खाली जाताना. हेच मित्रांनो छोटे मुले बघा कसे बसत चाललेत. मी तर रूटच चेंज केला डायरेक्ट. त्या बाजूने भरपूर गर्दी आहे, मी ह्या बाजूने आलो. आपल्याला जायचे पटापट खाली. फायनली खाली आलो मित्रांनो आपण. इकडनं रोपवे जाते आणि त्या बाजूने पायऱ्यांनी वर चढायचं. आणि पायऱ्यांनी खाली येतं ना, हे जी दिसते ना व्हाईटवाली या बाजूची, ती व्हाईटवाली ती स्ट्रेट खाली शिडी येते. आणि वर जाताना त्या बाजूने गेलो आपण. हे बघा इकडनं जिथे मी झूम केले ना, इकडनं वरती गेलो आपण. म्हणजे इकडनं सरळ असं या बाजूने चालत गेलो. रोपवेवाले समोरनं येतात इथं. आणि रोपवेचं 250 रुपये तिकीट आहे, त्यामुळे बरं पडतं ते. जाऊन येऊन 250 रुपये. त्याच्यामुळे जास्त करून लोक रोपवेचाच मार्ग निवडत आहेत. पायऱ्यांवरून मी गेलो, पायऱ्यांवरून खूप कमी लोक होती, जास्त लोक नव्हती. ओके मित्रांनो, मी जीवदानीला आलतो आणि मम्मी मला बोलली होती की काहीतरी घेऊन ये माझ्यासाठी येताना. तर आता मला इकडे या दुकानामध्ये हे जे दिसतात गळ्यातले मंगळसूत्र, म्हणजे नकलीच आहेत पण चांगले वाटतात. तर हेच आपण काहीतरी घेऊन जाऊया. कारण दुसरं काय घेणार आता. इकडे बघा बांगड्या आहेत, कुंकू वगैरे. हे तर काय एक देवाच्या फ्रेम्स आहेत. पण हे जरा चांगलं वाटतं कारण हे मागं मम्मी मिशोवरून मागवत होते ऑनलाईन. ते काय एवढं काही खास नाही आले म्हणून हे घेऊन टाकू आपण. खिलोना पण आहे वरती. खिलोना कुठे? खिलोना बारीक पोरगं नाही ना रे कोण आमच्याकडे, त्याच्यामुळे आता खिलोना पण घेतला असता. पण आता आपण हे घेऊन ये एवढ्या मंगळसूत्र, पेढे, प्रसाद वगैरे घेऊ आणि निघू आपण आता इकडनं. तर मित्रांनो जीवदानी मातेचं दर्शन वगैरे घेऊन आलो आहे आपण. खूप भारी वाटलं. आणि आता इकडनं स्टेशनला जायला रिक्षा लागलेल्या आहेत. तिकडनं पण स्टेशनला जायला रिक्षा लागलेल्या आहेत. आपण स्टेशनला वगैरे जाऊ आता. आणि आजचा व्लॉग इथेच एंड करतो. बाकी 2000 सबस्क्रायबरच्या खूप जवळ आहे आपण. ज्यांनी व्हिडिओमध्ये नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करून टाका. बाकी भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.